नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात बंडखोर सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड, ठाकरेंची ऐनवेळी माघार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये उद्रेक, पाकला आमची गरज आहे आम्हाला नाही, पाकला ठणकावत जनता रस्त्यावर. आज फिफा विश्वचषकात फ्रान्सचा स्वीडनवर 3-0 असा दणदणीत विजय, मेक्सिको ही अंतिम 16 मध्ये दाखल. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. त्यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. तर बातमी आहे बंडखोर सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड, ठाकरेंची ऐनवेळी माघार. सध्या राज्याच्या राजकारणात रोज हाऊसफुल शो असावे अशा नाट्यमय घटना समोर येत आहेत. बऱ्याच पडद्याआडच्या घडामोडीनंतर ठाकरे सेनेचे सचिन अहिर शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीचा अर्ज भरतात आणि आज निवडणुकीच्या दिवशी बिनविरोध म्हणून निवडून येतात. आकडेवारीनुसार महायुतीचा विजय निश्चित होताच, तरी अहिर यांना गद्दार ठरवत आम्ही निवडणूक लढवू अशी आक्रमक भूमिका घेत ठाकरे आणि महाविकास आघाडीने जगन्नाथ अभ्यंकर यांना रिंगणात उतरवले. आणि आज लढाईच्या दिवशी भाजप नेते चंद्रकांत पाटील मवियाला अर्ज मागे घेण्याची विनंती करतात, तर आमदार अनिल परब यांनी सभागृहाच्या इच्छेचा मान राखत अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेत असल्याची घोषणाही करतात. ऐनवेळी माघार घेतल्यामुळे जनतेमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. सचिन अहिर यांनी पक्षांतर केल्यावर ठाकरे गटाने त्यांच्यावर गद्दार म्हणून शिक्का मारला होता आणि आम्ही त्यांना सर्व काही दिले असा दावाही केला होता. जर अहिर गद्दार होते तर त्यांच्या विरोधात नवा उमेदवार देऊन ऐनवेळी माघार का घेतली, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आणि एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या 6 जागाही अशाच बिनविरोध झाल्या होत्या. एकीकडे आम्ही तत्वासाठी लढतोय असं सांगायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे नांगी टाकायची. ही महाविकास आघाडीची कसली लढाई, समर्थकांना गृहीत धरायची मवियाची कसली रणनीती आहे, असा संतप्त सवाल आता सामान्य जनता आणि निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत. दरम्यान ऑपरेशन टायगर अजून सुरूच असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे सेनेचे सुनील शिंदे आणि बरेच आमदार शिंदेच्या वाटेवर असल्याचे कळते. सुनील शिंदे यांनी अफवा असल्याचा खुलासा दिला आहे, पण 10 मिनिटांपूर्वी ठाकरेंच्या शेजारी असलेल्या आमदार खासदारांनी पक्ष बदललेले असल्याने जनतेला कोणता झेंडा आमचा असा प्रश्न पडला आहे. तर बातमी आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये उद्रेक, पाकला आमची गरज आहे आम्हाला नाही, पाकला ठणकावत जनता रस्त्यावर. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी हुकुमशाही आणि दडपशाही विरोधात जनक्षोभाचा तीव्र भडका उडाला आहे. आम्हाला तुमच्या रेशनची अजिबात गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही अशी घोषणा करत रावळकोट येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या भूतपूर्व आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जम्मू आणि काश्मीर आवामी ऍक्शन कमिटी चे मुख्य नेते शौकत नवाज मीर यांना सुरक्षा दलांनी धीरकोट भागातून अटक केली आहे. मीर यांच्याविषयी माहिती देणाऱ्यास पाकिस्तान सरकारने 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुरुवातीला महागाई आणि अन्न टंचाई विरोधात हे आंदोलन सुरू होते. त्याने राजकीय स्वरूप घेतले आहे. आंदोलन चिरडण्यासाठी पाक सरकारने 5 जून रोजी जॅक या संघटनेवर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत बंदी घातली असून 600हून अधिक कार्यकर्त्यांना गजाआड केली आहे. गेल्या 2 आठवड्यात झालेल्या हिंसक चकमकीत 22 जणांचा मृत्यू झाला असून परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अनेक भागातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. आणि याच तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीर मधील विधानसभेच्या 53 जागांसाठी आगामी 27 जुलै रोजी मतदान होणार आहे. यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या राजकीय पातळीवर अस्थिरता आहे. बातमी आहे फिफा विश्वचषकातून. फ्रान्सचा स्वीडनवर 3-0 असा दणदणीत विजय, मेक्सिको ही अंतिम 16 मध्ये दाखल. फिफा विश्वचषक 2026 मध्ये बलाढ्य फ्रान्सने आपला विजयी धडाका कायम राखत स्वीडनचा 3-0 असा धुव्वा उडवला आणि दिमाखात अंतिम राऊंड ऑफ 16 फेरीत मध्ये प्रवेश केला आहे. न्यू जर्सी येथे झालेल्या सामन्यात स्टार स्ट्रायकर एम्बाप्पेने 2 शानदार गोल डागत विश्वचषकातील आपली गोल संख्या 6 वर नेली आहे. मायकल ओलिसेच्या उत्कृष्ट पासेसच्या जोरावर ब्रॅडली बार्कोलाने 3रा गोल केला आणि या विजयासह विश्वचषकाच्या इतिहासात सलग 5 सामन्यात 3 किंवा अधिक गोल करणारा
फ्रान्सचा पहिलाच संघ ठरला आहे. आता एम्बाप्पे आणि मेस्सी यांच्यात गोल्डन बूटसाठी तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोने उत्कृष्ट रणनीती आणि सांघिक खेळाच्या जोरावर इक्वेडोरचा 2-0 असा पराभव करत बाद फेरीचे तिकीट पक्के केले. बचावात्मक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या इक्वेडोरला मेक्सिकोच्या आक्रमक चढायांसमोर सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि या कामगिरीमुळे मेक्सिकोचे आव्हान अधिक मजबूत मानले जात आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.